नमस्कार मित्रांनो, लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेच्या 2 डिसेंबरच्या भागात आपल्याला पाहायला मिळणार आहे. अनामिका, राहुल आणि रोहिणी या तिघांचा प्लॅन असतो. त्यांना अद्वैतला संपवायचं असतं. त्यावेळी आता राहुल आणि रोहिणी हे दोघेजण बाहेरून लपून हे सगळं बघत असतात आणि अनामिका अद्वैतच्या रूममध्ये थोडाफार धूर करते आणि त्याच्या बेडच्या खालीच तिथे धूर होण्यासाठी ती ठेवून देते आणि त्याचे सगळे स्प्रे लपवूनसुद्धा ठेवते. आता त्यावेळी अद्वैत रूममध्ये येतो तर अनामिका पटकन रूमच्या बाहेर जाते आणि ते मनात विचार करते, आता इथला खेळ खाल्लास. कोणाला तरी संपवण्यासाठी आगच नाही तर धूरसुद्धा पुरेसा असतो. आता तिथे अद्वैतच्या रूममध्ये तर सगळा धूर होत असतो, त्यामुळे आता अद्वैतला त्रास व्हायला सुरू होतो. त्याला खूप जोरजोरात खोकला येतो. त्यावेळी आता सुकन्या तेथून जात असते. त्यावेळी सुकन्याला खोकल्याचा आवाज येतो आणि ती बघते, परंतु रूमचा दरवाजा बंद असतो आणि दरवाजाच्या खालून थोडा थोडा धूर बाहेर येत असतो. याचाच अर्थ आता तिच्या लक्षात येतं की रूममध्ये सगळीकडे धूर झाला आहे आणि त्याचा त्रास होतोय. तुम्हाला काय वाटतं, आता सुकन्या लवकरात लवकर अद्वैतची मदत करू शकेल का? कॉमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओला लाईक करा, आपल्या मराठी मालिका चॅनलला सबस्क्राईब करा. भेटू पुढील भागात.